सुप्रभात मंडळी, सुप्रभात. म्हणजे आत्ताशी दुपार झालेली पण आहे 12 वाजलेत तरी पण मी सुप्रभात म्हणलो. तर मंडळी आज उठलो होतो लवकर पण अंथरुणातच पडून होतो आणि थोडंसं बरं वाटायला लागलं, छान वाटतं जरा आता. नाऊ आय बिकम व्हेरी फ्रेश, नाऊ आय फील व्हेरी फ्रेश. तर बघा आता मंडळी, आता आज चहा नाही पित आहे मी. आज बोलो दूध घेऊन ठेवलं होतं समीक्षाने 3 दिवसापूर्वी आणि मी आज ते तापवतो आहे. मी काल तापवलं होतं पण काल मी पियालं नव्हतं, बोललो पोट खराब आहे त्यामुळे दूध त्यात घेणं योग्य नाही. तर बोललो आता दूध तापवूया. ब्रेड आणलेत, बटर आणले, बटर म्हणजे खायचे बटर आणलेत आपण, तर ते जरा खाऊया मस्तपैकी, जरा मस्त नाश्ता होईल. ते चहा पण पिऊन मला चहा म्हणजे मी परवा पियालो, काल संध्याकाळी तर पियालो नाही, काल हॉटेलमध्ये डायरेक्ट पियालो होतो खेडला आणि आता चहा पियालो. चहा नाही पियालो, चहा बनवायचा होता पण नको, बोललो दूध पिऊया. तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे, मजेत आहात ना? तर समीक्षाचा आत्ताच फोन आलेला, ती म्हणते मुंबईतसुद्धा पाऊस नाही आहे, काय समजत नाही. पाऊस पडायला पाहिजे, नाहीतर काय माहिती काय पाण्याचा परत तुटवडा जाणवेल आणि खरंच सगळेच हाल होतील. मग पाऊस पडायला पाहिजे, जसं इकडे पाऊस आहे तसं सगळीकडे पडू दे. पाऊस पडलाच पाहिजे. नाही पाऊस नाही तर काहीच नाही मंडळी. आपल्याला वाटतं नुसतं शेतीसाठी तर पाऊस आवश्यक आहेच, प्रश्नच नाही, पण शहरांमध्ये सुद्धा पाऊस पाहिजे. कारण काय माहिती मंडळी, शहरांमध्ये सुद्धा आपल्यासारखी लोकं राहतात, तर भले तिथे शेती होत नाही पण माणसं तर राहतात ना, पिण्यासाठी तर पाणी लागतंच आणि सगळ्याच कामांसाठी पाणी लागतं. जर पाणी नसेल तर मग सगळी कामं पण ठप्प होतील. कामं ठप्प झाली की आपल्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होईल आणि मेन म्हणजे आर्थिक व्यवस्था तर नंतर येते, पण सर्वात पहिलं आपलं जीवन आहे. तर पाणी हा आवश्यक आहे. त्यामुळे वरुण देवतेला माझं आव्हान आहे, व पाऊस पडू दे. असो, तर आपण तुर्तास तरी दूध तापतंय, त्याचा बर्फ झाला एकदम. तर बघूया आता ते तापायला किती वेळ लागते. बाहेर बघा वातावरण कसलं छान आहे. वर्णे काकांच्या बागेतलं सगळं वातावरण दिसतंय ना. आपलं दूध तापतंय इथे मस्त आहे की आपल्या बागेचं नंतर बाहेर जाऊन दाखवतो. पाऊस आला परत. आता सरीवर पाऊस आहे पण कंटिन्यू असा नाही आहे. तर या मंडळी इथे मस्त की ब्रेड आहे. हे त्यांचे लोकल ब्रँड नाहीत लोकल, त्यांच्या बेकरीतलेच बनलेले, त्यामुळे काय बाहेरनं कवर नाही. हे बटर आणलेत मी. तर चला आता या नाश्ता करू जरा मस्त आहे की छान असा. जरा मंडळी बाहेर जरा आलो, बोललो थोडंसं आजूबाजू हे घराचं आजूबाजू जरा गवत काढू, तेवढाच पाऊस आला. हां असा करतो पाऊस, मनात इच्छा असते खूप काम करायची तेव्हा नेमका पाऊस येतो. दाखवतो तुम्हाला बघा, आता परत गेला. सरीवर पाऊस आहे, जास्त असा नाही. तर मंडळी आता मी घरातच आलो होतो, तर बोललो आता भात तर तो तुम्ही शिजवलेला झाला 2 दिवस आले तर टाकून दिला मी. तर आता बोललो स्वतःच काहीतरी आपण बनवूया. काय नाही, साधंसं बघू खिचडी भात बनवायचा माझा प्रयत्न आहे. बघू आपल्याला जमतो आहे काय, तर लेट्स ट्राय. बघू तुम्ही पण राहा माझ्यासोबत. सर्वप्रथम आपल्याला तांदूळ घ्यावे लागतील.
आता मंडळी हे बघा, मी इथं मुगडाळ आणि थांबा, मुगडाळ आणि इतर भात घेतलेला आहे. आता तो मस्तपैकी धुवून घेतो. आता हे बघा, मी इथं भात धुवून घेतलेला आहे. आता बघा म्हणजे रेसिपी बरोबर करते का. त्यात पाणी देऊया आपण शिजायला, बघू कच्चा होतोय का काय होतंय. समीक्षाने मला सांगितलेलं ॲक्च्युली 2 बोटं पाणी इथपर्यंत पाणी राहिलं पाहिजे. थोडंसं आपण ॲड करू. आपण मीठ कमीच घालूया, कारण परत लागलं तर वरतून घेता येईल, पण जास्त तर काय करणार. मीठ घेतलेलं आहे, थोडासा आपला घरचा मसाला, थोडासा एकदम हलकासा मामूली, कारण तिखट नको. बघा रेसिपी बरोबर आहे का बघा मंडळी. मसाला टाकून घेतलाय. आता आपण गॅस पेटवूया. मला गॅस पेटवताना मंडळी खूप एकदम हे वाटतं. गॅस पेटवायला मला खूप भीती वाटते पहिल्यापासून ॲक्च्युली, पण बघू. गॅस पेटलेला आहे आणि आता आपण भात गॅसवर चढवलेला आहे. त्याला एकदम ढवळून घेऊया. चमचा कुठेला थोडंसं पाणी घातल्यास आपण ॲड करू शकतो. मंडळी आता समीक्षाला फोन केला होता, पाणी वगैरे किती टाकायचं ते तिला असं विचारलं. भरपूर त्रुटी आहेत. मी ॲक्च्युली मूग डाळ फक्त थोडीशीच घेतली. हे बघा तुम्हाला पण अंदाज येईलच. मूग डाळ एकदम थोडीशीच घेतली, जास्त घ्यायला पाहिजे ती 1 वाटीभर किमान.
आणि पाणी पण कमी त्यात ठेवलं होतं, पण नंतर मागणं थोडं तिने सांगितलं तसं पाणी ॲड केलं मी. आता त्याला बुडबुडे यायला लागलेत. उकळी आली, छानशी उकळी आली की तिने थोडंसं पाणी टाकून झाकण मारायला सांगितलं. असं होतंय काय माहिती, कारण खूप माझा आधीचा व्हिडिओ आहे बघा. मी खूप मला वाटतं 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. मी जेव्हा एकटाच होतो तेव्हा ते पण ते लोक असेच गेले होते मुंबईला परीक्षेसाठी आणि मी राहिलो होतो एकट्या. तेव्हा मी भात बनवला होता आणि त्यावर आत्ता बनवतोय. बघू, माझ्या मेहनतीचा भात आहे. जस्ट ट्राय केलं मी, बघू कसं होतंय. बघा मंडळी, फायनली मी इथे भात बनवलेला आहे. आता कसं झालं आहे तो बघायला पाहिजे. मस्त, पण याच्यातलं तिखट टाकलं ते कुठे गेलं काय कळे ना. डाळ तर एकदम झालं होतं, पण शिजले का डाळ बघू द्या. शिजलं आहे. भात थोडंसं चिकट झालं आहे असं वाटतंय, पण ठीक आहे. चला, जमला हवा आपल्याला. तर चला या मंडळी जेवायला. देवळेकर काकींकडनं लोणचं आणलं आहे. दही होतं आपलं परवाचं, ते घेतलं आहे. मीठ आहे इकडे. चला या जेवूया आता मस्त थोडंसं. मंडळी जेवायला मस्तपैकी इथे जेवायला बसलो आहे. दुपारचंच जेवण आहे. भात आहे इकडे आपला बनवलेला मस्त भात. आज मला बरं वाटलं, भात आपला मस्त छान झाला आहे पण छान. आणि ते लोणचं आहे दुपारचंच काकींकडनं घेतलेलं. यायला फक्त इथे दही नाही, कांदा घेतला आहे जरा बरं मस्त आपलं तोंडी लावायला. तर चला या जेवूया. आणि डाळ, डाळ समीक्षा बनवून गेली होती परवा, ती फ्रीजमध्येच होती, पण मी आता खाते. चला या जेवूया. मंडळी आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता सगळे दरवाजे वगैरे लावले आणि झोपायच्या तयारीत आहे. अंथरूण देखील घातलं आहे. मग तुम्हाला अंथरूण दाखवतो मी कसं घातलं आहे ते. हे बघा असं मस्त बघा छान असं अंथरूण घातलं आहे. आता इथे झोपायच्या तयारीत आहे मी. तर मंडळी आज मात्र आपण मुंबईला असतो तर मस्तपैकी टीम इंडियाची मिरवणूक बघायला गेलो असतो. खरंच ते म्हणजे आपल्या देशात पूर्ण अख्ख्या जगाच्या जगजेतेपद मिळवलं आणि पूर्ण आता देश आनंदोत्सव साजरा करतो, पूर्ण महाराष्ट्र साजरा करत होता. आणि आम्हाला आमच्या मुंबईला एवढी चांगली संधी भेटली होती. रॅली आमच्या मुंबईतनं रॅली निघत होती. खरंच तिथे असतो तर नक्कीच गेलो असतो, पण असो काही नाही. पुढच्या वेळेला वर्ल्ड कप जिंकेल तेव्हा आपण नक्की जाऊ. तर मंडळी आता हे सगळं झालेलं आहे. आता आज दिवसभर तुम्ही बघितलं मी कसा भात शिजवला, भात खाल्ला. आणि मग आपण जे स्वतः बनवतो ना मंडळी स्वतःच्या हाताने, समीक्षा तर छान बनवते, आई माझी आईसुद्धा छान बनवते. आणि आज मीही देखील छान बनवला. मी ह्याच्या अगोदर पण बनवला होता, पण आज तर खूपच छान झाला होता, मस्त झाला होता.
अर्थात समीक्षाने मला तिकडनं सांगून मदत केली होती सगळी. तर पण छान वाटलं, मस्त वाटलं. खिचडी भात नव्हता तो, त्यात तिखट वगैरे काहीच नव्हतं. डाळ पण नाममात्र होती पण खायला एकदम चव अप्रतिम होती. त्याबरोबर आपल्या देवळेकर काकीने लोणचं दिलं होतं, दही होतं आणि आता रात्रीच्या जेवणाला कांदा होता. तर आज मस्त भरपेट झालं जेवण. काल समोसे वगैरे खाल्ले होते पण आज भरपेट झालं, खरंच भरपेट झालं जेवण. बरं वाटलं, खूप बरं वाटलं. तर असं मंडळी, आता जास्त वेळ न करता झोपतो आता. मुलं असली की बरं वाटतं, खूप बरं वाटतं. एकटं राहायला खरंच खूप कंटाळा येतो, घर खायला उठतं. पण काय करणार, आपल्या अंगात मस्ती ना. तर नाही, तर चला झोपूया आता. उद्याचा दिवस उजाडला, उद्याचं उद्या. तर चला झोपूया. मंडळी झोपताय कुठं, आधी शुभरात्री तर बोलू द्या. तर चला मंडळी, शुभरात्री, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.